नाहीतर लढणं कठीण होऊन जाईल या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, हे आता प्रत्येकाला पटलेलं आहे. याआधी सुद्धा असे अनेक काय म्हणू आपण त्याला राजकीयदृष्ट्या कठीण प्रसंग दोन्ही ठाकरेंच्या बाबतीत आले. चर्चा झाल्या की दोघांनी एकत्र यायला पाहिजे, पण दोघे काही एकत्र आले नाही. पण आता ती घटना घडते 5 तारखेला. हे मराठीबद्दलचं प्रेम आहे, हा भाजपचा विरोध आहे का ठाकरेंच्या अस्तित्वाचा, म्हणजे ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे म्हणून ही घटना घडताना महाराष्ट्र पाहतोय? एक लक्षात घ्या, ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा प्रश्न तर आहेच. ठाकरे ब्रँड हा मी म्हणतो, कारण मी त्यांच्याबरोबर काम इतक्या वर्ष केलेलं आहे की ठाकरे हा ब्रँड आहेच, तो राहणार. त्या ब्रँडला तडे देण्याचा प्रयत्न सातत्यानं गेल्या 10 वर्षामध्ये सुरू आहे की ठाकरे राहताच कामा नाहीत. मग हे असतील किंवा ते असतील, ठाकरे राहता कामा नाहीत. शिवसेना नावाचा एक गट राजकारणात राहावा आणि त्याला तो आमच्या हुकमावर चालेल अशा पद्धतीची त्याची रचना असावी, हे त्यांनी केलं. ते केल्यावर त्यांना असं वाटलं की ठाकरे संपतील, उद्धव ठाकरे संपतील. राज ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा भारतीय जनता पक्षानं अशा पद्धतीचंच राजकारण केलं. मी वारंवार सांगतो, अनेकांनी केलं आहे. काही करून ठाकरे एकत्र होता कामा नाहीत. आज प्रश्न असा आहे की जर ठाकरे राहिले नाहीत तर मराठी माणसाला पोरकं झाल्यासारखं वाटेल. आधीच बाळासाहेब ठाकरे नाही आहेत, ते त्याही परिस्थितीमध्ये सगळं पेलून नेत होते. ठाकरेंनी एकत्र राहणं, त्यांचा ब्रँड जो आहे तो अधिक तजेलदार करणं, तेजस्वी करणं आणि मराठी माणसाला ताकद देणं, ही ठाकऱ्यांवरती हा त्यांचा धर्म आहे असं मी मानतो. हे तुमचं राजकारण नाही आहे. मी जरी राजकारणात असलो ठाकऱ्यांबरोबर तरी मी म्हणतो हा धर्म आहे त्यांचा, की आमच्यासह सगळ्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मार्ग दाखवला पाहिजे आणि पुढे नेलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे, हे त्यांचं काम आहे. त्यासाठी नियतीनं त्यांना इथे या भूमीवरती आणलं आहे महाराष्ट्राच्या. जर ते नसतील ते नेतृत्व कोण करणार मला सांगा ना. आज बाळासाहेब ठाकरे म्हटलं की मराठी भूमिपुत्रांचा लढा हे जगभरात देशभरात मान्य. आज ठाकरे म्हटले की मराठी माणसासाठीच लढणार, हे लोक गृहीत धरतात. मग ठाकरे तिकडले असतील किंवा इकडले असतील ते सोडून द्या तुम्ही. हे जर आम्ही गमावून बसलो, जे हवं आहे काही व्यापारी वृत्तीच्या लोकांना या महाराष्ट्रात आणि मुंबईत, तर या 11 कोटी मराठी माणूस आपल्याला कधीच माफ करणार नाही. हे सर्व ठाकऱ्यांनी आणि दोन्ही बाजूच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. पण तुम्ही ज्या तिकडच्या ठाकरेंचा उल्लेख करताय, राज ठाकरेंचा, ते खूप कम्फर्टेबली सत्ताधाऱ्यांसोबत जाताना त्यांच्या अनेक भूमिकांना पाठिंबा देताना दिसतात. ठीक आहे, एक लक्षात घ्या की आम्ही सुद्धा कधी काळी काँग्रेसबरोबर नव्हतोच, आम्ही विरोधक होतो किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर टीका केली, पण आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत राहिलो. राजकारणामध्ये अशा गोष्टी होतात, पण आता हळूहळू त्यातून काही गोष्टी आपल्याला वेगळ्या कराव्या लागतात. प्रश्न मराठी माणसाचा आला, जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला तेव्हा सुद्धा अनेकांनी आपल्या भूमिका सोडल्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी, आपल्याला मुंबईसाठी. अनेकांनी त्याग केला आपल्या भूमिकांचा, मग काँग्रेसमधले असतील किंवा अन्य पक्षातले असतील, सगळे एकत्र आले तेव्हा हा लढा झाला आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला.